महाराष्ट्रामध्ये मशिदीवरील भोंग्यांवर कारवाई करा अशी मागणी होत असतानाच ईडीने चक्क राष्ट्रवादीच्याच भोंग्यावरती कारवाई करून टाकली आहे। आता राष्ट्रवादीचा भोंगा कोणता हे मी तुम्हाला सांगायला नको। संजय राऊतांच्यावरती जी कारवाई झाली आहे ती काय आहे ते आपण बघूया। मंडळी नमस्कार। संजय राऊतांच्या प्रॉपर्टीवर ईडीनं टाच आणली आहे आणि संजय राऊत याबाबत आता वेगवेगळी विधाने करत आहेत। कुठली कुठली प्रॉपर्टी ईडीनं सीज केली आहे, नेमकी ती काय आहे, ती कशी मिळवल्या गेली होती आणि खरोखरच संजय राऊतांना ईडी त्रास देत आहे का, या प्रश्नाची उत्तरं पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळवायची आहेत। सगळ्यात पहिल्यांदा ह्या व्हिडिओला बघण्याच्या आधी तुम्हाला आठवावा लागेल अनालायझरचा तो व्हिडिओ जो मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी आपण सांगितलेला होता। संजय राऊत असं म्हणतायत की मी स्वकष्टाने कमवलेली प्रॉपर्टी ईडी जप्त करते आहे आणि ईडीच्या याच कारवाईमुळं मला माझं घरही जप्त झालेलं आहे, राहतं घरही जप्त झालेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा संजय राऊतांचं राहतं घर जप्त झालंय का हे आपल्याला तपासावं लागेल। संजय राऊतांची जी प्रॉपर्टी जप्त झाली आहे ती नेमकी कुठे आहे हे समजून घ्यावं लागेल। संजय राऊतांचं जे मुंबईमधली दादरची प्रॉपर्टी जप्त झाली आहे ती नेमकी काय आहे ते बघा। दादर स्टेशनच्या आसपास जवळ गार्डन कोर्ट नावाची एक बिल्डिंग आहे, जी बिल्डिंग शिवालिक बिल्डर्सनी बांधलेली आहे। शिवालिक बिल्डर्सनं बांधलेली गार्डन कोर्ट नावाची बिल्डिंग, ज्याच्या 25व्या मजल्यावरती संजय राऊतांचे एक नव्हे 2 फ्लॅट आहेत आणि त्या फ्लॅटची साधारणतः आजची बाजारातली किंमत 2.5 कोटी रुपये प्रत्येक फ्लॅटची असेल। म्हणजे 2 BHK चे 2 फ्लॅट त्या तिथे आहेत दादर स्टेशनच्या गार्डन कोर्ट इमारतीमध्ये, जी शिवालिक बिल्डर्सनी बांधलेली आहे। त्या 2 फ्लॅट आहेत, त्यापैकीचा एक फ्लॅट जप्त झालाय। म्हणून कोणाला असं वाटू शकतं की दुसऱ्या फ्लॅटमध्ये घर आहे का, किंवा जिथं घर आहे तिथं ते जप्त झालंय का, तर नाही। संजय राऊतांचं राहतं घर दादरला नाही। संजय राऊतांचं राहतं घर फ्रेंड्स कॉलनी भांडूप पश्चिमला आहे। त्याचा पुरावाही मी तुम्हाला दाखवतो आहे। संजय राऊतांचं निवडणुकीतलं हे शपथपत्र बघा, त्यावरती संजय राऊतांचा स्पष्टपणे पत्ता तुम्हाला दिसतो आहे। फ्रेंड्स कॉलनी भांडूप वेस्ट, तिथे 2 मजली स्वतंत्र बंगला संजय राऊतांच्या मालकीचा आहे, जिथे संजय राऊत राहतात। अगदी मंत्रालयाच्या परिसरात आलं तर सेकंड होम म्हणून संजय राऊत दादरच्या आपल्या फ्लॅटला वापरतात। त्यामुळं बघा किती वाईट अवस्था ही, माझं घर जप्त केलंय, मला राहतं घर ठेवलं नाही, असला कांगावा करण्याची गरज नाही। संजय राऊतांचं भांडूपमध्ये स्वतंत्र घर आहे, बंगला आहे जो 2 मजली आहे, जो रेकॉर्डवर देखील राऊतांनी दाखवलेला आहे। हे अपसंपदेचं प्रेझेंटेशन नाही आहे। त्यामुळं संजय राऊतांचा तो बंगला भांडूप पश्चिम मधला स्वतंत्र आहे, तोच घर आहे। सेकंड होम 2 आहेत, त्यापैकीचा एक फ्लॅट जप्त केलेला आहे ईडीनी। आता आणखी अलिबाग मधली प्रॉपर्टी असं म्हटलं जात आहे। अलिबागमध्ये संजय राऊतांनी आपल्या पत्नीच्या नावावर आणि स्वप्ना पाटकरांच्या नावावर 8 प्लॉट घेतलेले आहेत। आता हे 8 प्लॉट अलिबागमध्ये नाहीत, तर अलिबाग तालुक्यातील किहीम या गावामध्ये आहेत। आता तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यावी लागेल, कोकण किनारपट्टीवर तुम्ही प्लॉट घेणार असाल तर जेवढी समुद्राच्या जवळची जमीन तेवढे त्याचे दर वाढत असतात। आता कोकणातली ही माणसं आहेत जी बघतायत, त्यांना लवकर समजेल की अगदीच समुद्रकिनारी प्लॉट असतील तर त्याचा दर अधिकचा असतो आणि वाटेल तसे दर कोकणात लावले जातात। यापैकीचे 8 प्लॉट स्वप्ना पाटकर यांच्या सहित वर्षा राऊत यांनी घेतलेले आहेत। ते प्लॉट किती आहेत, कोणते आहेत
याची देखील सविस्तर माहिती तुम्ही बघत आहात, जी संजय राऊतांनी आपल्या शपथपत्रामध्ये नमूद केलेली आहे. आता या प्लॉटची बाजारातली किंमत किती आहे याचा अंदाज लावता येणं कठीण आहे. जी कोकणातली माणसं आहेत ती कमेंट करून सांगतील. जिथून समुद्र चालत जाऊन 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, चालत जाऊन 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, म्हणजे सी फेज आहे ऍक्च्युअल, अशा प्लॉटची किंमत काय असते. रेकॉर्डवर संजय राऊतांनी म्हणजे त्यांच्या पत्नीनी हे प्लॉट 65 लाख रुपयापर्यंतच्या किमतीला 8 वेगवेगळ्या तुकड्यांना विकत घेतलेले आहेत. आता या प्लॉटवर त्यांना काय करायचं होतं हे ज्यांच्या सोबत घेतलंय ते सांगू शकतील. नाव स्वप्ना पाटकरांचं आहे, पण याच्यामध्ये संपूर्णतः इन्व्हॉल्व सुजित पाटकर आहेत, जे स्वप्ना पाटकरांचे मिस्टर आहेत, ज्यांनी सुजित पाटकरांनी स्वप्ना पाटकरांना डिवोर्सची नोटीस पाठवलेली आहे. या प्लॉटवरती कदाचित रिसॉर्ट करायचा असेल. अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे, जी या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. 60 लाख रुपये या प्लॉटची किंमत आपण समजूया. संजय राऊतांना हे प्लॉट म्हणजे वर्षा राऊतांच्यासाठी घ्यायचे होते. अजून एक आश्चर्यकारक नोंद तुम्हाला त्यांच्या शपथपत्रामध्येच सापडेल, तीही मी तुम्हाला दाखवतोय. याआधी देखील दाखवली आहे. सुजित पाटकरांनी दावा केला होता की आमचा संजय राऊतांशी आर्थिक व्यवहाराचा संबंध नाही, तेव्हा मी त्या नोंदी दाखवल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्या नोंदी बघा, त्यात स्पष्टपणे तुम्हाला दिसेल की संजय राऊतांच्या पत्नीनी अनेक कर्ज घेतलेली आहेत आणि ती कर्जाची एकूण संख्या आहे 9 लोकांच्याकडून कर्ज घेतलीत आणि त्याची एकूण रक्कम आहे 2,61,00,000 रुपये. संजय राऊतांच्या पत्नी 2,61,00,000 रुपये कर्ज घेतात, हातउसने घेतात. त्यापैकीची 1,10,00,000 रुपये रक्कम ही संजय राऊतांच्याकडूनच घेतलेली आहे आणि त्यातली 2 महत्वाची नावं आहेत. ज्या एका नावाची खूप मोठी चर्चा झाली ते नाव म्हणजे माधुरी प्रवीण राऊत, ज्यांच्याकडून 55 लाख रुपये त्यांनी घेतलेले होते, आणि दुसरं नाव आहे सुजित पाटकर, ज्यांच्याकडून साधारणतः 30 लाख रुपये कर्ज घेतलाय. किहीमच्या जमिनीची एकूण किंमत होते 60 लाख रुपये. सुजित पाटकरांच्याकडूनचं कर्ज घेणं होतं 30 लाख रुपये. सुजित पाटकरांच्या पत्नीच्या नावानं अर्धी जमीन असते आणि अर्धी वर्षा राऊतांच्या नावानं असते, म्हणजे 30 लाख रुपये दिलेले आहेत वर्षा संजय राऊत यांनी, 30 लाख दिलेले आहेत स्वप्ना सुजित पाटकर यांनी. ही जमीन विकत घेण्यासाठी सुजित पाटकरांनी वर्षा राऊत यांना कर्ज दिलेलं आहे 30 लाख रुपये, म्हणजे 0 रुपयात ही जमीन सध्या तरी राऊतांच्या पत्नीच्या पदरी पडलेली आहे. 60 लाखाची जमीन विकत घ्यायची, 30 लाख उसने घेतल्याचं दाखवायचं आणि जॉईंट मध्ये ही जमीन विकत घ्यायची. मस्त व्यवहार आहे. मनी लॉन्ड्रिंग याला म्हणतात. पैसे स्वच्छ करून घेणं याला म्हणतात. ऑफिशियली प्लॉट पत्नीच्या नावावर झाला, 30 लाख रुपये कर्ज देखील दिसलं, अनऑफिशियल काहीच नाही. सगळं कसं छान छान. कष्टाच्या पैशांनी घेतलेली प्रॉपर्टी तरी कशी छान असू शकते. भांडूप मध्ये 2 मजली राहतं घर, फ्रेंड्स कॉलनी मधला तो बंगला, दादर स्टेशनच्या जवळ अगदी खेटून असलेल्या गार्डन कोर्ट नावाच्या इमारतीतले 25व्या मजल्यावरचे 2 फ्लॅट, किहीमची प्रॉपर्टी आणि बरंच काही. सामना या न चालणाऱ्या दैनिकाच्या संपादक पदावर काम करत असताना सामनातल्या माझ्या पत्रकार मित्रांनी त्यांना मिळणारी पगार, त्या पगाराची फ्रिक्वेन्सी, महिन्याच्या महिन्याला मिळतो का, किती मिळतो, वेगवेगळ्या आवृत्त्याच्या संपादकांना किती पगार मिळतो, त्यात ते आपल्या राहत्या घराचे हप्ते तरी फेडू शकतात का, हे सांगावं. संजय राऊतांना दादरमध्ये 2 फ्लॅट घेता येऊ शकतात, किहीममध्ये
8 प्लॉट विकत घेता येऊ शकतात. भांडूपच्या राहत्या म्हणजे भांडूपला राहतं घर आहे, ज्याला 2 मजली ते घर भांडूपमध्ये करता येऊ शकतं. अत्यंत संपन्न असं दैनिक सामना म्हणावं लागेल, ज्याच्या उत्पन्नातून संजय राऊतांनी खूप मोठी स्वकष्टार्जित संपत्ती मिळवलेली आहे. या त्यांच्याच शपथपत्रावर जर आपण लक्ष घातलं, संजय राऊत, वर्षा राऊत यांच्या प्रॉपर्टीवर जरी आपण लक्ष घातलं तरी लक्षात येईल त्यांच्या मुलींना सुद्धा दोन्ही मुलींना दारूच्या कंपनीत, दारू विक्री करणाऱ्या कंपनीत पार्टनरशिप दिली गेलेली होती. हे फार छान आणि उत्कृष्ट पद्धतीने राऊतांचं काम चालू होतं आणि ईडीनी त्यांच्यावर रेड टाकावी, ईडीनी हे जप्त करावं. मुळात पुन्हा भाजपवाल्यांनी यात कौतुक करून घेण्याची गरज नाही आहे. या तक्रारी एकमेकाच्याच विषयातून निघालेल्या आहेत. हे सगळे संबंध पत्राचाळीच्या विकास कामाशी संबंधित येतात. राऊत एक वाक्य बोलले ते खूप छान बोलले, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. एक कंपनी स्थापन झाली होती ज्यात संजय राऊतांच्या घरचे, प्रवीण राऊतांच्या घरचे, आता घरचे हा शब्द मी वापरतोय तो आमच्या मराठवाड्यात बायकोला घरचे असं म्हणतात, संजय राऊतांच्या घरचे, प्रवीण राऊतांच्या घरचे, आणखी एक पत्रकार आहेत, चांगले पत्रकार आहेत, ते खूप मोठे पत्रकार आहेत, ज्यांनी मध्ये बऱ्याच पॉलिटिकली पक्षाशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला होता, ज्यांनी मध्ये देवेंद्र फडणवीसांची इंटरव्ह्यू घेऊन सुद्धा त्यांच्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. तो काळ तोच ज्या काळामध्ये हे प्रकरण निघतंय. ते राजू परुडेकर, चंदन केळकर नावाचे माडाचे एक आर्किटेक्ट आहेत, ते या सगळ्यांच्या फॅमिलींनी मिळून एक कंपनी स्थापन करून निपुण ठक्कर सोबत व्यवहार करायचा आणि त्या पत्राचाळीच्या विकासाचं काम करायचं असं ठरवलेलं होतं. पण योगायोगाने हे काही जुळून आलं नाही. असं म्हणतात की निपुण ठक्कर यांच्याकडून एक फ्लॅट देखील एका पत्रकाराला घेऊन देण्यात आला आहे. तो फ्लॅट कोणाचा, कसा, या संबंधीची वेगळी माहिती आपल्याला अजून घ्यावी लागेल. मनी लॉन्ड्रिंग काय असतं हे तुम्हाला समजावं यासाठीचे हे सगळे मी गोष्टी सांगतोय. संजय राऊतांचे 8 प्लॉट जे समुद्र किनाऱ्याच्या जवळचे आहेत, ज्याची आजची बाजारातील किंमत किमान 15 करोड तरी झाल्याशिवाय राहणार नाही, आणि किमान 5 करोड रुपये किमतीचे 2 फ्लॅट, अशी 20 करोड रुपयाची प्रॉपर्टी वेगळी आहे भांडूपच्या राहत्या घराशिवाय. तरीही राऊत माझं घर पकडलं, माझं घर पकडलं, माझं घर सीज केलं असं म्हणतायत. राऊतांचं घर अजिबात सीज केलेलं नाही आहे. कोणी असा दावा करू नये, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये की माझं राहतं घर भांडूपला आहे आणि ते सीज केलेलं नाही. हा अतिरिक्त फ्लॅट आहे जो सीज केलाय. या प्रॉपर्टी सीज केलेल्या आहेत. खरं तर या प्रॉपर्टी, आपली प्रॉपर्टी सीज केल्यावर कोणालाही दुःख होतं, जसं राऊतांना होत आहे. झालं ते चांगल्यासाठी म्हणतात, पण दुःख खूप होत आहे असं करून काय होतं. पण यात एक व्यक्ती अशी आहे ज्याला दुःख कमी पण आनंद जास्त होईल. खरं तर लोकांनी त्यांचं फोन करून अभिनंदन केलेलं आहे आणि ती व्यक्ती म्हणजे स्वप्ना पाटकर. स्वप्ना पाटकरांना ही प्रॉपर्टी जप्त झाल्याचा आनंदच वाटेल, कारण जी प्रॉपर्टी केवळ नावावर घेतलेली आहे, ज्यात कसलाही संबंध नाही, अशी प्रॉपर्टी जप्त झाल्यानंतर किमान हे सगळं प्रकरण चौकशीच्या रडारवर येईल आणि त्यांना आपल्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करता येऊ शकतील. यासाठी प्रॉपर्टी जप्त होऊ नये स्वप्ना पाटकर खूप आनंदित असतील असं मला तरी वाटतंय. त्यांची भूमिका काय अजून जाणून घेतलेली नाही आहे, पण असं मला तरी वाटतंय. संजय राऊत जो कांगावा करतायत की घर जप्त केलं, घर अजिबात जप्त नाही केलं, आणि 1 एकरापेक्षा कमी प्रॉपर्टी काय म्हणताय. जरा कोकणातल्या अलिबागच्या माणसांना जाऊन विचारा की किहीमच्या त्या प्रॉपर्टीची खरी किंमत काय आहे आणि कुठे संजय राऊतांनी खरंच गाम घालून प्रॉपर्टी घेतली आहे. एक तर दोघात घेतली आहे, त्यातला एकाचा वाटा त्यानं भरलाय आणि तुमचा वाटा भरायला पुन्हा त्यानं 30 लाख रुपये कर्ज दिलंय. म्हणजे तुमचं पदरचं काहीच गेलेलं नाहीये. जे गेलंय ते कामातून आलेल्याचं गेलंय. म्हणजे आमच्याकडं एका चोराने एक घोडा चोरून आणला म्हणतात आणि तो घोडा ठेवला, आणि घोडा ठेवल्यावर संध्याकाळच्या वेळेला कोणीतरी तो घोडा सोडून नेला. खरं तर त्या चोराने घोडा चोरून आणल्यावरती विकायला बाजारात आणला होता, पण विकायच्या आधीच रात्री तो दुसऱ्याने चोरून नेला होता. तिसऱ्या माणसाने या घोडा चोरणाऱ्याला विचारलं, का रे घोडा केवढ्याला विकल्या? त्यानं सांगितलं, जेवढ्याला आणला तेवढ्याला विकला. आणला होता चोरून,
गेला चोरीला, आला होता फुकट, गेला फुकट. त्यामुळं राऊतांची ही प्रॉपर्टी ही काय फार काय स्वकष्टार्जित नव्हती, हे तेवढंच नक्की आहे. 30 लाख रुपयांचं लोन सुजित पाटकरांनी तुमच्या पत्नीला दिलेलं होतं. 30 लाख पदरचे घातले होते. म्हणजे ह्यात जो काही टोटल लॉस झालाय ना, तो सुजित पाटकरांचा झालाय, संजय राऊतांचा नाही. कारवाई मात्र ईडीची झाली आहे आणि हे सगळं प्रकरण आता पुन्हा एकदा चौकशीच्या रडारवर येणार आहे. नमस्कार.